लाडक्या बहिणी मिळणार 4,500 रुपये. महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या एक महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. जे पात्र महिला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा या तिन्ही हप्ता मिळाला नाही त्यांना राज्य सरकारने एकत्रित 4,500 रुपये देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र रक्कम प्रत्यक्ष महिलांच्या खात्यात जमा होणार याबाबत काही तांत्रिक प्रशासकीय अडचणी निर्माण झालेल्या आहेत. महिलांना तक्रारी दाखल करून घेऊन राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य महिला हप्ते तांत्रिक अडचणी थांबले आहेत. त्या अंगणवाडी सेविकेतून प्रत्यक्ष पडताळणी करून आदेश देण्यात आले आहे. 20 जानेवारी 2026 पासून प्रतिक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात जेणेकरून पात्र पहिल्या थकीत असलेले 3 हप्ते एकत्रित 4,500 रुपये देण्यात येणार आहे. सध्या योजनेच्या अंमलबजावणीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी कामावर बहिष्कार टाकला आहे. जर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन थांबले आणि पडताळणी प्रक्रिया फेब्रुवारी व मार्च महिन्यात पुढे गेली थकीत हप्त्याची रक्कम आणून वाढ होण्याची शक्यता आहे. परिस्थितीत महिलांना एकत्रित 6,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे. मात्र लाभार्थी महिलांची महत्त्वपूर्ण बाब ही मात्र आहे की प्रक्रिया जितकी लांबेल तितके त्यांना हक्काचे पैसे वाटप पाहावे लागणार आहे. आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविका संपर्क साधून पडताळणी प्रक्रिया माहिती घेत राहा. जर तुम्हाला अर्जाची माहिती काही तांत्रिक अडचणी आल्या असेल तर दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. शासनाचे अधिकृत निर्णय आणि नवीन यादी प्रतीक्षा करा.